मुलं कुठे आहेत, किती आहेत आणि त्यांच्या रिॲक्शन्स बघून मला समजेल की मला पुढे जायचंय का थांबायचंय. आपापल्या शाळेतनं प्लीज जरा आपापले कॅमेरे जरा ऑन करा, जेणेकरून मला विद्यार्थी दिसतील. प्रीती चव्हाण मॅडम, अर्चना मॅडम, शहादाची शाळा आहे, वसावे सर, आणखीन मेश्राम सर, प्लीज जरा तुमचे कॅमेरे 2 मिनिटं ऑन करा बरं. हा, थँक्यू. संजू सर पण जॉईन झालेत. ठीक आहे, आपापल्या शाळांमधले जरा तुमचे कॅमेरे ऑन करा. एकदा विद्यार्थी समोर असतील तर मी पटकन सुरू करते. आपण 10वीचा अभ्यास आजपासून सुरू करतोय. थँक्यू मेश्राम मॅम, त्यांचा ते सेटिंग करतायत. ठीक आहे, हरकत नाही. बाकीचे प्रीती मॅडम आणि वसावे सर, आपापले कॅमेरे ऑन करा 2 मिनिटं जरा. ओके. मुलींनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? मुलं आणि मुली दोन्ही आहेत तिकडे. ओके, तुमचे कॅमेरे बाकीच्या छानने जरा ऑन करा रे पटकन, म्हणजे आपल्याला लगेच अभ्यासाला सुरुवात करता येईल. ओके, अर्चना मॅमचे विद्यार्थिनी पण तयार आहेत. गुड. वसावे मॅडम, सर, अच्छा कोण आहेत तिथे? ठीक आहे, चला आता मला असं वाटतंय की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो, तर डोके हलवून सांगा हो का नाही. मुलींनो, माझा आवाज येतोय का? हो का नाही? हो का नाही? डोकं हलवलं तरी पण मला दिसतो. ओके, हा, चला, नाही तर मी पूर्ण धडा शिकवेन आणि तुम्हाला ऐकू आलं का नाही हेच मला शेवटपर्यंत कळणार नाही. असं नको व्हायला म्हणून मी मुद्दाम थांबले होते. आणि सुरू करण्यापूर्वी ही ऍक्च्युली चेकअप करत होते की सगळ्यांना आवाज येतोय, मी स्क्रीन दाखवेन ते दिसतंय, हे सगळं तुम्ही मला सांगायला हवं. कारण मी जेव्हा स्क्रीन शेअर करेन तेव्हा मला तुम्ही कोणी दिसणार नाही. तुम्हाला बघण्याची वेळ आधीची आणि नंतरची, लेक्चर सुरू होताना आणि संपतानाचीच असते. सो म्हणून मुद्दाम मी क्रॉस चेक करून घेतलं हे की तुम्हाला माझा आवाज येतोय, मी जे दाखवेन ते दिसतंय. आता हे मी काहीतरी शेअर करते तुमच्या समोर, हे तुम्हाला दिसतंय का बघा. स्क्रीनवर तुम्हाला मी काहीतरी पांढरं पांढरं मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अशा नावाचा एक धडा इथे दिसतोय का तुम्हाला? चला, हा, आपल्या पुस्तकाचा इथे इंडेक्स आहे, हा ते दिसतोय का तुम्हाला? सांगा मला. चला, शिक्षकांना पण दिसतंय म्हणजे मुलांना दिसतच असेल. गुड. चला, आपण सगळे मिळून अभ्यास करूया. हा दुसरा धडा तुमच्या शाळेमध्ये सुरू झालाय का? हो का नाही? आता हे मला शिक्षकांनी नाही सांगायचंय, मुलांनीच सांगायचंय. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा धडा असा दिसतो, विज्ञान 1च्या पुस्तकामध्ये असा धडा आहे. हा आपल्या शाळेमध्ये शिकवायला सुरुवात झाली आहे का? हो का नाही? हे बघा असा. हो, हा धडा शिकवायला सुरुवात झाली आहे. गुड. चला सांगा मग मला, धड्यामध्ये काय काय आहे? सांगा बरं. इथे समोर स्क्रीनवर छोटूस मी आणलं पण आहे, तुम्हाला फार डोक्याला ताण घ्यायची पण गरज नाही. सगळं इथे समोर दिसतंय, तुम्हाला दिसतंय ना काय काय आहे? जे जे आठवतंय ते सांगा, बाकी सगळं आपण बघणारच आहोत. बाकीच्या शाळांमधले विद्यार्थी बोलू शकतात, असं काही नाहीये. हा धडा ज्या शाळेत झालाय त्यातल्या विद्यार्थ्यांनी पटकन मला एकतरी मुद्दा सांगायचा की तुम्ही काय शिकलात या धड्यातलं. बाकी सगळं तर आपण बोलणारच आहे, सगळ्या धड्याचा अभ्यास होईल आपला. आता कशाबद्दल काय आहे सांगा पटापट.
ते तुम्हाला माझी भीती वाटते का? मी खूप लांब आहे तुमच्यापासून, त्यामुळे आणि तुम्हाला रागवत पण नाही, मारत तर अजिबात नाही, आणि एवढं लांबून तुम्हाला रागवणं काय मारणं अजिबात शक्य नाहीये. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्हाला जे वाटतंय ते उत्तर द्या. चुकलं तर चुकलं, आपण एकत्र अभ्यास करतोय. हा धडा शाळेत झालाय किंवा सुरू तरी झालाय, तर मग जे काही तुम्ही ऐकलंय धड्याबद्दल पटपट सांगा की. एवढा वेळ नाही आपल्याकडे, तर 10वीत गेलोय आपण. वेळ फार महत्वाचा आपल्यासाठी. सांगा. धडा दुसरा. धडा दुसरा. थँक्यू मला सांगितल्याबद्दल. बरोबर, धडा दुसरा, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. एवढं तरी कळलंय. बरं, कोण कोण आहे या धड्यामध्ये? कोणाकोणाचा काय काय संदर्भ आलाय? कशासाठी हा धडा आहे? काहीतरी माहितीये का? चला, आता आपण एक काम करूया, आपण जरा गप्पा मारूया आणि मग विषयाला हात घालूया. कारण की हे कशा करता काय केलंय हे समजायला पाहिजे. नुसताच धडा आहे आणि तो पाठ केलाय आणि त्याची उत्तर लिहिली असं नाही करायचं. समजून घ्या, सोपं जाईल. बघा, समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेलाय. ते नवीन दुकान आहे, तर त्यांनी सामान ठेवलंय, सगळं सामान आणून पडलंय आणि तो नुसताच सगळा एका ठिकाणी भरपूर पसारा दिसतो आणि त्याने तुम्हाला सांगितलं की मदत करा. प्रश्न कळला का? बघा, आता आपण 10वीत आहोत आणि आता आपल्याला एका ठिकाणी आपण गेलो. ते दुकान आहे, नवीन दुकान आहे, आपल्याच नातेवाईकांचं कोणाचं तरी आपल्या मित्राचं एक नवीन दुकान त्यांनी उघडलं आणि त्याच्या सामानामध्ये स्टेशनरी सामान आहे, सगळं शाळेचं उपयोगी सामान, त्याचं दुकान त्यांनी उघडलंय. सगळं सामान जे बाहेरून विकत आणलं ते त्याने आणून ठेवलं एका रूम मध्ये. सगळा पसारा पडलेला आहे, एकत्र आहे. आता आपण काय करा, त्याने सांगितलं रे बाबा मदत कर जरा माझी, आता आलाच असतं, जरा मदत कर. तर मदत कराल म्हणजे काय कराल तुम्ही? त्या सामानाला बघून काय कराल? मी जो प्रश्न विचारलाय तो पुस्तकातला नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊन डोक्याला ताप होईल असं काही उत्तर द्यायचं नाही. प्रश्न कळला असेल तर पटकन उत्तर द्यायचं. आपल्या दादाचं किंवा आपल्या काकाचं एक नवं दुकान आहे, त्या दुकानात तो सगळ्या शाळेला उपयोगी पडणारं साहित्य, म्हणजे त्याला आपण स्टेशनरी म्हणतो, असं सगळं साहित्याचं दुकान तो सुरू करणार आहे. त्या दुकानात त्याने सगळं पेन, वह्या, पेन्सिली, पट्ट्या बिट्ट्या, सगळं जे काही लागतं, रंग बिंग, सगळं सामान त्याने विकत आणलं कुठून तरी आणि आपल्या दुकानामध्ये आणून ठेवलंय. पण ते सगळं एकत्र ठेवलंय, असा त्याचा बाजार म्हणतो ना आपण, तसं सगळं एकत्र झालंय ते आणि सगळा पसारा पडलाय. आणि त्याने सांगितलं तुम्हाला की जरा आता माझी मदत कर, तर काय मदत कराल तुम्ही? आम्ही काही मदत बिदत करणार नाही, त्यातले 2-3 पेन घेऊ आणि सगळं घरी निघून जाऊ, हो की नाही? आम्हाला वेळ नाही, आम्ही 10वीत आहोत, हो का? असं कराल का? नाही, किती चांगली मुलात. मग काय कराल? मदत करणार म्हणजे काय करणार? त्याला पाणी नेऊन देणार, वडापाव आणून देणार? सामानाची मदत करणार म्हणजे काय करणार ते पटपट सांगा. त्यांना सांगू दे ना जरा, डोकं वापरू दे की. ठीक आहे, सामान ठेवलाय, कसं कसं काय काय कराल? पटपट बोला रे. हे तुम्ही तुमच्या घरी पण करत असाल. वया पुस्तकांचा गठ्ठा एकत्र जेव्हा येतो किंवा नवीन नवी वया पुस्तकं आपल्याला मिळतात, आपण काय करतो? आम्ही काहीही करत नाही, पडू देतो तसंच. जोपर्यंत आम्हाला कोणतरी हलवत नाही, अरे ठेव ठेव ठेव, तोपर्यंत आम्ही तसंच पडू देतो सामान, हो का? नाही, मग काय करतो? भांडत बसतो. मी काय करते मी सांगते. मग काय करतो? पटकन बोला, नाही तर मी सांगेन बरं का. मला माहिती याचं उत्तर काय आहे. तर तुम्ही काय विचार करता हे ऐकायचंय म्हणून थांबले एवढा वेळ. पटपट बोला. कॉमन सेन्स आहे. छोट्या मुलांना सांगितलं ना, 2री 3रीतल्या, तरीही ते हे काम करतील. तुम्ही तर 10वीत आहात, तुम्ही अचूकपणे हे काम करा. सगळ्या सामानाची वर्गवारी करा. सोपं आहे की नाही? वया वयांच्या ठिकाणी, पुस्तकांच्या ठिकाणी, पेनांच्या ठिकाणी, पेन्सिलीचे रंग एका ठिकाणी, कव्हर एका बाजूला, कात्र्या एका बाजूला. 100 गोष्टी असतात स्टेशनरीच्या दुकानामध्ये. त्या सगळ्या गोष्टी एका एका ठिकाणी त्यांचे गड्डे करून ठेवाल किंवा गट कराल किंवा ग्रुप कराल, हो ना? का काहीतरी भलतंच करून याल, हो का नाही? नशीब, एवढं तरी कळलंय. ओके, चला आता
यालाच आपण वर्गवारी म्हणतो आणि ह्यालाच वर्गीकरण असं म्हणतो. आता हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं? आपल्या धड्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. याचा अर्थ तरी कळलाय का तुम्हाला? मूलद्रव्य काय, आवर्ती काय, वर्गीकरण काय, आई शपथ काय धडा आहे हा, असं वाटतंय का? सगळ्यात सोपा धडा आहे हा पुस्तकातला. मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी की आपल्याला कोणत्या कोणत्या धड्यांचा अभ्यास करायचा, त्यातला हा धडा खूप मस्त इंटरेस्टिंग धडा आहे बघा. मूलद्रव्य म्हणजे काय, कोणाला माहितीये का? दिलीप सरांच्याकडे कोणतरी हात वर केलाय का? सांगा बरं. प्रीती चव्हाण, संजू तडवी आणि गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. ज्यांना उत्तर येतंय ना पटकन उत्तर द्या हा, म्हणजे आपण पुढे जाऊ शकतो. नाही तर आपण आज फक्त मूलद्रव्यांवरती अडकून राहू शकतो. मूलद्रव्य म्हणजे नावातच अर्थ आहे. सर तुमचा माईक ऑफ आहे दिलीप सर. हा सर बोला. मूलद्रव्य ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असं म्हणतात. 100 पैकी 100 वर्ग, फॅन्टॅस्टिक. मग संयुग म्हणजे काय? आता सांगूनच टाक. काय 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 संयुग. संयुग म्हणजे काय? संयुग कोण सांगतं मुलींपैकी? सांग, संयुग म्हणजे काय? दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या अणूच्या संयोगातून तयार होणारा पदार्थ संयुग म्हणतात. बरोबर, शाबाश. अरे वा, ही मुलं एकदम मस्त अभ्यास करून आली आहेत बरं का. अरे बाकीच्यांनो, आपल्याला पण अभ्यास करायला पाहिजे बरं का, प्रश्नांची उत्तर द्यायची पटापट. शाबाश. मग आणखी एक प्रकार असतो मूलद्रव्य, संयुग. तिसरा असतो मिश्रणे. मिश्रणे म्हणजे काय? दिलीप सर सांगा कोणाला तरी, तुमच्याकडे सगळ्यांना उत्तर येतात. क्या बात आहे. एकमेकात मिसळली जातात त्याला मिश्रणे असं म्हणतात. बरोबर, मिश्रणांमध्ये सगळे एकमेकांमध्ये मिसळलेले असतात पण कुठलीच रासायनिक अभिक्रिया होत नाही, कोणाचा कोणाशी काही बॉन्ड होत नाही, सगळे आपल्या एकत्र भेळीसारखे एकत्र असतात तरी वेगळे वेगळे असतात, त्याला मिश्रण म्हणतात. बरोबर. मग आपल्या धड्याचं नाव आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. मग यातली मूलद्रव्य मी त्यांनी सांगितली, एका रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू आहेत. उदाहरण सांगायचं तर दादा मला आता उदाहरण पण सांग. तू मला मूलद्रव्यांची व्याख्या सांगितली दिलीप सरांच्या वर्गातल्या, तर दादाने आपल्याला सांगितलं की मूलद्रव्य म्हणजे काय, तर त्याचं उदाहरण सांग बरं. मूलद्रव्याचं उदाहरण द्या. उदाहरण: हायड्रोजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. करेक्ट, शाबाश, बरोबर आहे ना. नायट्रोजन, ऑक्सिजन, बोरॉन, फॉस्फरस, सल्फर, कोणतेही. बरोबर, अगदी बरोबर, थँक्यू. ह्या सगळ्या मूलद्रव्यांना तुम्ही जर बघितलं तर ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र आले तर आपण O2 असं लिहितो, हायड्रोजनचे H2 लिहितो, नायट्रोजनचे N2 असं लिहितो. बरोबर ना. म्हणजे काय झालंय, N2 या एका रेणूमध्ये नायट्रोजनचे 2 अणू एकत्र आले. बरोबर ना. म्हणजेच त्या रेणूमध्ये फक्त त्याच एकाच प्रकारचे अणू आहेत, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मूळ द्रव्य, द्रव्य म्हणजे पदार्थ, असा पदार्थ ज्याच्यापासून सगळ्या वस्तू निर्माण झाल्या आहेत, म्हणजे ते काय सगळ्याचे बेसिक आहेत, फंडामेंटल गोष्टी. मूल द्रव्य अशी द्रव्य जी सगळ्यांची मूळ आहेत आणि त्याच्यापासून अनेक वस्तू निर्माण झाल्यात, ती मूलद्रव्य. संयुगाचा अर्थ आहे जेव्हा 2 अधिक जास्त अशी मूलद्रव्य एकत्र येतात आणि रासायनिक अभिक्रिया होते, ती असतात संयोग. आणि मिश्रण ऑलरेडी सांगितले की फक्त मूलद्रव्य एकत्र येतात पण त्यांचं काही प्रमाण नसतं, त्यांच्यामध्ये काही अभिक्रिया नसते आणि काही जोडणी होत नाही, नुसतंच एकत्र येतात आणि परत जातात. जशी हवा, हवेमध्ये हे सगळे एकत्र आहेत वायू, पण तरी वेगवेगळे आहेत. बरोबर ना. म्हणजेच वेगवेगळ्या पदार्थांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने ओळखतो, पण त्यातही मूलद्रव्य ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्यांचा अभ्यास केला तर आपल्याला बाकी सगळ्या गोष्टींचा अभ्यास सोपा होतो, कारण ती मूलद्रव्य आहेत. एकदा ती समजली की त्यांच्यापासून बनणारी संयोग किंवा मिश्रण ह्यांचा अभ्यास करणं सोपं जातं. उलट आपण त्यांच्याबद्दलचे प्रिडिक्शन देऊ शकतो, म्हणजे आपण आधीच सांगू शकतो हे असं होईल, ह्याची अभिक्रिया तशी होईल, का आपल्याला मूलद्रव्य कळली आहेत ना. उदाहरण सांगते. आपल्या वर्गातले आपले 2 मित्र, समजा आपण नावं घेऊया चंगू आणि मंगू, आपले 2 मित्र. हे दोघे जे मित्र आहेत आपले, आपण त्यांना खूप चांगले ओळखतो आणि भांडण झालं की आपण सांगू शकतो की कोण आगाऊपणा करत असेल, या दोघांपैकी कोणी काय केलं असेल म्हणून हे झालं. बरोबर की नाही, कारण आपण त्यांना ओळखतो. तसंच मूलद्रव्यांना ओळखल्यानंतर संयुगांमध्ये काय झालं असेल,
आणखीन कुठले संयोग बनू शकतात हे आपोआप समजायला सोपं जातं. असा आहे या धड्याचा मूळ अर्थ, की का बरं हे कशा करता याचा अभ्यास करायचा, कारण की ती मूलद्रव्य आहेत आणि त्याच्यापासूनच सगळ्या गोष्टी बनल्या आहेत आणि म्हणून त्यांचा अभ्यास करण्याची ही पहिली पायरी आहे की ह्या मूलद्रव्यांची आधी मांडणी कशी करायची. तुम्ही कधी बिल्डिंग बघितली आहे का? खूप मोठी सोसायटी, त्या सोसायटीमध्ये ए विंग, बी विंग, सी विंग, डी विंग असे 4-5 विंग असतात आणि एका विंग म्हणजे बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये बरीच घरं असतात, प्रत्येक घरामध्ये एक माणूस राहत असतो. ही सगळी जी रचना आहे लोकांच्या राहण्याची सोसायटी मधली, तीच रचना मूलद्रव्यांची आहे. का बरं असं करायचं? आत्ताच आपल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, दुकानातलं साधं स्टेशनरीचं सामान जरी आपल्याकडे असलं, दुकानातलं सामान सोडा, आपल्या घरात बघा, आपल्या रूम मध्ये बघा, आपले कपडे बघा, आपले कपडेच बघा ना, आपण शर्ट वेगळे ठेवतो, पॅन्ट वेगळे ठेवतो, सॉक्स वेगळे ठेवतो, टाय वेगळा ठेवतो, बरोबर. अशा सगळे आपण कपडे त्यांच्या आकाराप्रमाणे, गरजेप्रमाणे, घरातले कपडे, बाहेरचे कपडे अशा पद्धतीने वेगळे वेगळे मांडून ठेवतो. त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत कपड्यांचे आणि आपल्या गरजा वेगळ्या आहेत, त्याच्याप्रमाणे आपण त्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवतो. खरं आहे की नाही? मग यालाच आपण पद्धतशीर मांडणी असं म्हणतो, वर्गीकरण असं करतो, जे आपण सगळ्याच गोष्टींचं करतो. साधं आपल्या बॅगेत बघा, आपली बॅग, आपल्या शाळेची बॅग, दप्तर आपलं, त्याच्यामध्ये बघा ना, आपण शाळेत असताना लहानपणापासून एका बाजूला वह्या, एका बाजूला पुस्तकं, कंपोस्टचा जागा, पाण्याची जागा, डब्याची जागा, सगळं शिस्तीत असतं की नाही? असं ठेवल्यामुळे आपलं काम सोपं होतं. एखादी गोष्ट कुठे ठेवली आपण नसताना, अरे माझ्या बॅगेतनं ते कोपऱ्यामध्ये ठेवलेलं ते जरा, ती वही तरी दुसरी वही असेल बघ इंग्रजीची, तुम्ही तुमच्या बॅगेला हात नाही लावला तरी पण तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकतात की ती वही मागवली आहे ताईंनी, ती वही काढून दे, कारण ती तुम्ही ठेवली आणि ती शिस्तीत ठेवली आहे. ह्या सगळ्याचा उपयोग, शिस्तीत ठेवण्याचा उपयोग आपण मूलद्रव्यांच्या अभ्यासामध्ये पण बघतो. आता ते तुम्हाला एक स्टोरी सांगते बरं का. ही खूप पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मूलद्रव्यांचा अभ्यास करायला लोकांनी सुरुवात केली होती. लोकांना समजलं होतं, लोक म्हणजे कोण, तुमच्या माझ्यासारखे नाही बरं का, चहा पिणारे, होमवर्क करणारे, हे ते लोक होते जे अभ्यास करत होते की ह्या वस्तू कशाच्या बनल्या, अशाच का बनल्या, इथेच का मिळतात. म्हणजे हे कोण होते? थोडक्यात शास्त्रज्ञ, विज्ञानाचा अभ्यास करणारे, शास्त्राचा अभ्यास करणारे, ज्ञ म्हणजे ज्ञान असणारा. हा माणूस जो आहे तो त्याच्या मुळापर्यंत जाऊन, खोलात जाऊन शोधून काढणार, बरोबर. मग आपल्या आजूबाजूला असलेल्या हवेमध्ये कोणते 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 घटक आहेत, ते घटक कशाचे बनलेत, इथपर्यंतचा अभ्यास झाल्यानंतर आपण ह्या टप्प्यापर्यंत आलो की जगामध्ये काही गोष्टी काही मूलभूत गोष्टींपासून बनल्यात, ज्याला आपण मूलद्रव्य म्हणतो, बरोबर, म्हणजे एलिमेंट्स. इथपर्यंत आलं. आता एलिमेंट्सचा शोध लागला, हा एलिमेंट आहे, तो एलिमेंट आहे, तो एलिमेंट आहे. 20-30 एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आपल्याकडे जमा झाली. आता 20-30 एलिमेंट असतील तर त्यांना आपण नुसतेच एका रांगेत एकाखाली एक असं आपण कोणत्याच गोष्टीचं करत नाही बघा. आपली नॅचरल टेंडन्सी असते, आपण लगेच त्याचा ग्रुप करायला जातो. आपल्याच शाळेमधल्या, आपल्याच वर्गातल्या मुलांना जर आपण ठरवलं की चला तुमचे ग्रुप करा, तर आपण कसे ग्रुप करू शकतो? कसेही करू शकतो. मुलं मुली, शाळेच्या जवळ राहणारे, शाळेपासून लांब राहणारे, सायकलने येणारे, बसने येणारे, काही करू शकतो आपण असं, हो की नाही? म्हणजेच किंवा आपल्या आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणितात चांगले, खेळात चांगले, चांगलं गाणं म्हणणारे, चांगले डान्स करणारे, असे गट करतो ना आपण. म्हणजे आपलं काम सोपं करण्याकरता आपण त्याची वर्गवारी करत असतो. तसंच ह्या 30 जी मूलद्रव्य सापडलेत त्यांना आपण कसं तरी मांडूया बाबा. म्हणजे त्यांचं काहीतरी निरीक्षण केल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर काहीतरी गोष्टी आपल्याला सापडल्या, त्याचा अभ्यास करताना त्याला आपण काहीतरी मांडू शकतो का एका पद्धतशीर मार्गाने, की जेणेकरून आपलं काम सोपं होईल. याच्यानंतर लक्षात ठेवायला पण सोपं, अभ्यास करायला पण सोपं. हा विचार करून लोक जेव्हा कामाला लागली तेव्हा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा मुद्दा आला. आता मूलद्रव्य कळली, वर्गीकरण कळली, आवर्ती काय? आता हे काय आवर्ती? आवर्ती घे तुझी कामं, ते हे आवर्ती आहे का? ते हे आवर्ती नाहीये, ते आवर्ती आहे. हे आवर्ती आहे, तलावरती रफार आहे. हे कुठून आलं? आवर्तीचा अर्थ आहे पुन्हा येणार, एका विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा येणार, आवर्त. म्हणजे सोपं उदाहरण, तुम्हाला सारेगमपधनीचा माहितीये? सारेगमपधनी सा, वरचा सा जो आहे तो खालचा सा आणि वरचा सा साच आहे की, पण एकूण मधल्या सगळ्या स्वरांना पास केल्यानंतर पुन्हा जो सा येतो
तो आवर्ती सा आहे, म्हणजे एका विशिष्ट काळानंतर आलेला सा. दुसरं उदाहरण, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार, म्हणजे काय, आवर्ती सोमवार. तसंच जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर पर्यंत गेलात की पुन्हा काय येतो, जानेवारी येतो. अशा संख्या 1 ते 100, बरोबर, 101 ते 200, याच्यामध्ये काय आहे, पहिल्या अंक बदलतायत आणि शेवटचे 1, 2, 3, 4 आवर्ती, बरोबर ना. म्हणजेच काय, एका विशिष्ट काळानंतर किंवा एका विशिष्ट रचनेनंतर पुन्हा तीच गोष्ट रिपीट होते, याला आपण काय म्हणतो, आवर्ती. मग आता मूलद्रव्यांची आवर्ती सारणी म्हणजे काय, सारणी म्हणजे टेबल. मूलद्रव्य म्हणजे आपल्याला कळलंय, आवर्ती म्हणजे त्यांना आपण अशा पद्धतीने मांडायचं की एका गटामध्ये त्याच गुणधर्माचे लोक येतील. जसं आपण मगाशी वर्गीकरण केलं, माझ्या वर्गात समजा 4-5 मुली खूप चांगले डान्स करतात, त्यांना मी एका गटात टाकलं. ती 4-5 मुलं खूप चांगले कबड्डी खेळतात, त्यांना एका गटात टाकलं. म्हणजे काय केलं मी, त्यांचं वर्गीकरण केलं. कशावरती आधारित केलं, त्यांच्या गुणधर्मावरती. ह्याच सगळ्या प्रयत्नातनं हा पूर्ण धडा जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की लोकांनी काय काय डोकं चालवून कसं मस्त वर्गीकरण केलं. आता मी तुम्हाला पीपीटी शेअर करते. तुम्हाला मगाशी मी जे दाखवलं होतं ते होतं पुस्तकाचं पहिलं पान. त्याच्यावरती कोणते कोणते मुद्दे आहेत ते होते बघा. या धड्यामध्ये आपल्याला मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण म्हणजे काय, जे मी आता एवढ्या वेळ बडबड केली ती तीच आहे. मग नंतर आहे आपल्याला डोबरायरनरची त्रिके, नंतर आहे न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी. या धड्यामध्ये कुठलीच गोष्ट अशी नाही की तुम्हाला समजणार नाही, सगळंच समजेल. परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल महत्वाचा धडा आहे. जिकडे जिकडे तुम्हाला ह्या धड्याचे ऑप्शन येतील तिकडे तिकडे तुम्हाला पूर्णचे पूर्ण मार्क मिळतील. पण तुम्हाला ही गोष्ट समजायला पाहिजे की याच्यात कशात काय. सगळ्या धडा थेअरी, याच्यामध्ये काही प्रश्न गणित असं वगैरे काही टेन्शन नाहीये, सगळा समजला परफेक्ट आहे. बघा आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता आपल्याकडे एकूण 118 मूलद्रव्य आहेत. आतापर्यंत आपल्याकडे 118 मूलद्रव्य आपल्याला माहिती आहे. पण मी तुम्हाला जेव्हा म्हटलं होतं ना, जेव्हा फक्त 20-30 मूलद्रव्य 18व्या शतकातली गोष्ट, तेव्हा फक्त 30च मूलद्रव्य होती. त्यांची मांडणी करता 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 लोकांनी विचार करून करून वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या, जेणेकरून वर्गीकरण सोपं होईल, अभ्यास सोपा होईल आणि त्यांचे गुणधर्म आपल्याला सांगता येतील, प्रिडिक्ट करता येतील, त्याच्यावरती आणखीन चांगला अभ्यास करता येईल. ह्याचा सगळ्याचा उद्देश तोच होता. सगळ्यात पहिला माणूस ज्याने हा प्रयत्न केला तो होता डोबरायनर. इंग्लिशमध्ये त्याला डोबेरनायर असं म्हणतात, ते जास्त सोपं पडतं. ह्याची त्रिक म्हणजे काय, त्रिक म्हणजे 3 जण, बरं. त्रिक म्हणजे म्हणजे 3, त्रिक म्हणजे तिघांचा ग्रुप. आता ह्याने काय केलं, ही जी 30 मूलद्रव्य होती त्यांना चढत्या क्रमाने मांडलं. कशाचा चढता क्रम, अणु वस्तुमान. या धड्यातलं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्याचं काय आहे, अणु वस्तुमान म्हणजे काय, अणु क्रमांक म्हणजे काय, आणि त्याचा काय संबंध येतो. अणु वस्तुमान म्हणजे काय सांगा रे मला कोणीतरी. अणु वस्तुमान माहितीये का कोणाला, अणु वस्तुमान म्हणजे काय माहितीये का कोणाला, एनीबडी. अणुचं वस्तुमान सोपं, नावातच अर्थ असतो, अणु वस्तुमान. चला आपण एक काम करू, आणखीन सोपं करू. बेटा सांग, नवीन सांग. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे अणुवस्तुमानांक होय. बरोबर, शाबास. अणुवस्तुमान म्हणजे अणुमधल्या जड वस्तूंचं वजन थोडक्यात. आता माईक ऑफ करा. बघा तुम्हाला दिसतंय का स्क्रीनवरती काहीतरी 2 गोळे काढलेत, दिसतंय का? हॅलो, स्क्रीनवर काहीतरी दिसतंय का? हॅलो, दिसतंय की नाही? हा हो मॅडम, तुम्ही दिसताय ना. नाही, मी व्हाईट बोर्ड शेअर केलाय, पेंट दिसतंय का? नाही, ते नाही दिसत आहे अजून. एकच 2 सर्कल दिसताय, 2 सर्कल आहेत त्याच्यात ई आणि एन आहे. करेक्ट, बरोबर, तोच व्हाईट बोर्ड मी शेअर केलाय. ओके, हा
असं माईक ऑफ ओके. करा. चला हे बघा रे इकडे, आपण कसला अभ्यास करतोय. अणुवस्तुमान म्हणजे काय? अणु सर प्लीज माईक ऑफ कराल. एक मिनिट मुलांना, एकच मिनिट. कोणाच तरी माईक ऑन आहे, तो जरा मी बंद करते. झालंय का सगळ्यांचं? ओके चला. आता जरा समजून घ्या. अणुवस्तुमानांक 100 वेळा तुम्हाला या धड्यामध्ये येईल आणि नंतर पण येईल. पण तो अणुवस्तुमानांक आलंय कुठून हे जरा समजून घ्या. तुम्हाला अणुची रचना माहिती, तुम्ही 8वी पासून याचा अभ्यास केलाय. अणुच्या केंद्रकाला, ह्याला केंद्रक म्हणतात. केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये सगळे मोठे लोक बसलेत. मोठे लोक म्हणजे त्यांना वजन आहे. मग केंद्रकामध्ये आता आपण जरा बघूया. हे जे आपलं केंद्रक आहे, त्या केंद्रकामध्ये असतं कोण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांनाही स्वतःचं वजन आहे. प्रोटॉनचं वजन 1 आणि न्यूट्रॉनचं वजन 1 असं युनिट्स मध्ये आपण घेऊ शकतो. 1 प्रोटॉन म्हणजे 1 युनिट, 1 न्यूट्रॉन म्हणजे पण 1 युनिट. आता केंद्रकामध्ये सगळं वजन आहे आणि हाच त्याचा अणुवस्तुमानांक ठरवण्याचा मुद्दा आहे. कारण इलेक्ट्रॉन हे बाजूच्या कक्षांमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते, पण इलेक्ट्रॉनला स्वतःचं वजन नाही. म्हणजे जेव्हा आपण अणुचं वस्तुमान म्हणतो, वस्तुमान म्हणजे त्याचं स्वतःचं वजन, त्याच्यामध्ये असलेल्या कंटेंटचं वजन. मग या इलेक्ट्रॉनला सोडलं तरी काही फरक पडत नाही, कारण विशेष वजन नाहीच आहे. वजन कोणाचं आहे? आतमध्ये बसलेल्या सगळ्या बाप लोकांचं आहे. ते कोण आहेत? सगळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यांचं वजन एकत्र केलं की तुम्हाला काय मिळेल? त्या अणुचं वस्तुमान, आणि तोच त्याचा अंक, अणुवस्तुमानांक. समजलं? म्हणजेच एखाद्या अणुच्या केंद्रकामध्ये असलेल्या सगळ्यात जड अणुच्या आणखीन छोट्या कणांचं वजन, त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियसच्या मध्ये असतात त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतो. त्याला मराठीत काय म्हणतात शोधून काढूया. तर त्या न्यूक्लियॉन्सचं जे वजन असतं ते त्याचं अणुवस्तुमानांक असतं. समजलं का? आणि याला आपण ॲटॉमिक मास नंबर, इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे, ॲटॉमिक मास नंबर. आणि दुसरा असतो ॲटॉमिक नंबर, जो आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन. त्याला आपण अणु अंक असं म्हणतो. अणु अंक म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन तेवढे प्रोटॉन. ठीक आहे, आणि ही संख्या सेम असते. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण खूप दुसऱ्या गोष्टी आहेत, आयसोटोप बिसोटोप, ते सगळे एक एक करून येतील. तुम्हाला अणुवस्तुमानांक म्हणजे काय कळलं का? अणुचं वस्तुमान. ते वस्तुमान म्हणजे काय? त्याच्यामध्ये असलेलं कंटेंटचं वजन. ते वजन म्हणजे काय? त्याच्या केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं एकत्रित वजन. प्रत्येक अणुचं अणुवस्तुमानांक वेगळा आहे. का बरं? अणुमध्ये न्यूक्लियसच्या मध्ये म्हणजे त्याच्या केंद्रकाच्या मध्ये प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, पण न्यूट्रॉन्सची संख्या वेगळी असू शकते. 5 प्रोटॉन आणि 5 न्यूट्रॉन असायला पाहिजे आयडियल, पण 5 प्रोटॉन 5 न्यूट्रॉन असलेले 5 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन, 5 प्रोटॉन 7 न्यूट्रॉन, त्याला आपण आयसोटोप असं म्हणतो, म्हणजे समस्थानिक असेही अणू असतात. मग त्या अणूचं अणुवस्तुमान वेगळं असतं. कशामुळे असतं? त्याच्यामध्ये असलेल्या केंद्रकातल्या न्यूट्रॉनच्या भिन्न क्रमामुळे. ठीक आहे, क्रमांकामुळे, नंबरमुळे. समजलं इथपर्यंत? ह्याला म्हणतात अणुवस्तुमानांक. आता हा जो होता आपला डॉबेर्नियर, त्याने काय केलं? 1 ते 30 पर्यंतच्या सगळ्या एलिमेंट्सना म्हणजे मूलद्रव्यांना त्याच्या चढत्या क्रमाने लावलं. चढता क्रम असा असतो, बरोबर ना? असं खालून जाऊन वरती 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 वरती. कशाचं त्याने काय घेतलं? अणुवस्तुमानांक. असा 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 असा. म्हणजे याचा जर अणुवस्तुमानांक 1 असेल तर याचा 2 असेल, याचा 3 असेल, असं करत त्याने चढता क्रम, याला चढता क्रम म्हणतात. आठवतं ना आपण लहानपणी गेलो होतं? चढता क्रम, उतरता क्रम, चढता क्रम वाढत वाढत जातो. काय वाढत गेलंय? अणुवस्तुमानांक वाढत गेलेले, म्हणजे त्याचं वजन. त्या अणुचं वजन वाढत वाढत गेलं तर काय येईल? अशा क्रमाने त्याने जे लावलं ते होतं त्याचं अणुवस्तुमानांकाचा चढता क्रम. आता ह्या चढत्या क्रमातनं काय झालं? त्याच्या हे लक्षात आलं की पहिल्या
आणि तिसऱ्या क्रमांकाच्या, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या जे कोणी मूलद्रव्य असतात, पहिली आणि तिसरी, बॉर्डर कलर नाही पाहिजे मला, राईट करायचं आहे, म्हणतो राईट समथिंग वगैरे, ठीक आहे, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी मधल्या अणुवस्तुमानांकाच्या एवढी आली. हे भगवान, हे तुम्ही काय सांगताय? चला आपण करून बघू. करून बघा, तुम्ही करा, तुमच्या समोर वही आहे का? 7 + 39 / 2 करा बरं. 7 + 39 / 2. 7 + 39 / 2 करा करा करा. माझ्याकडे बघू नका, वही पेन घ्या. आवाज येतोय ना? 7 5 + 2 7 अधिक 39 39. चला सोडवा. घेतलं का? 7 + 39 / 2 काय आलं? काही आलं का नाही? करा करा. बोल. 23. बरं, 23 आलं. शाबाश. चला अजून एक गणित देते मी तुम्हाला. आता हे सोडवा. आता करा 40 + 137 40 + 137 / 2. 40 + 137 / 2. आलं का? बोल. 83.5. ओके. 40 + 137 / 2 काय आलं? 83.5. ऐका, हे बघा आपल्या पुस्तकात पण दिलेलं आहे ते 40 + 138. आपण डायरेक्ट त्याचा राऊंड ऑफ गेला होता ना. 40 + 137. उत्तर 88च्या आसपास यायला पाहिजे. 88च्या आसपास आलंय का बघा? किती आलं? बर, गुड. म्हणजे 88च्या आसपास आलंय, बरोबर आहे. आता बघा, आता जरा इकडे बघा. म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन झाले ते ठीक आहे. आता जरा स्क्रीनकडे बघा. बघा मी तुम्हाला काहीतरी शेअर करते. तुम्ही ऑलरेडी ते केले जे पुस्तकात दिलंय. सोडियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 मूलद्रव्य एकत्र मांडली आहेत, चढत्या क्रमाने मांडली आहेत. आता त्याच्यातला सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम हे कोपऱ्यात आहेत, म्हणजे पहिला आणि तिसरा. ह्या दोघांचा अणु वस्तुमानांक 6.9 आणि 39.1. म्हणजे आपण काय घेतला होता? 7 आणि 40 असंच घेतला ना आपण? 7 आणि 39 घेतला. तर आपण सरासरी केली तर उत्तर आलं 23. आणि 23 काय आहे? सोडियमचा अणुवस्तुमानांक. बरोबर? म्हणजे तुमचं उत्तर ऑलरेडी आलं. कसलं? प्रत्यक्ष अणुवस्तुमान सोडियमचं बरोबर आलं. दुसरं तुम्ही केलं कॅल्शियम आणि बॅरियम. 40 कॅल्शियम, बॅरियम 137.3. म्हणजे आपण त्याला 138 घेतलं, बरोबर ना? 137 घेतलं, बरोबर. आणि त्याची सरासरी 88.4, 88.3. आपण जो नंबर घेतला त्याच्या हिशोबाने येईल. आता याची सरासरी 88 आहे. आणि ऍक्च्युअली जो मधला एलिमेंट आहे, या एलिमेंटचं स्ट्रॉन्शियम एसआरचं जे अणु वस्तुमानांक प्रत्यक्ष काढले ते आहे 87.6. म्हणजे सरासरी 88. बरोबर? म्हणजे मधल्या मूलद्रव्याच्या अणु वस्तुमानांकाचा जो काही आकडा आहे तो
पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी आहे. सरासरी म्हणजे काय करतो आपण, जितके क्रमांक आहेत तितके घ्यायचे, त्यांची ऍडिशन करायची, म्हणजे त्यांना अधिक करायचं भागिले संख्या. तुम्ही आता इकडे 2च मूलद्रव्य घेतली होती, 2 म्हणून तुम्ही भागिले 2 केलं, सरासरी काढली तुम्ही, बरोबर. हाच आहे त्याचा नियम की 3-3 गटामध्ये जेव्हा मूलद्रव्यांना आपण लावतो, कसे लावतो, चढत्या अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने. तर पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक एवढी असते, हे त्याने सांगितलं. पण ह्याच्यात खूप साऱ्या त्रुटी होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट तर बघा, ह्या नियमाला अपवाद आहेत. सगळ्याच्या सगळी मूलद्रव्य हा नियम पाळत नाहीत. शिवाय 30च मूलद्रव्य त्याने मांडली, त्याच्या मागे पुढे मूलद्रव्य ठेवायला जागाच नाही. तेव्हा 30 मूलद्रव्य होती, त्याने 30च्या 30 लावून टाकली. नवीन मूलद्रव्य आली तर हे काहीही करायला तिथे जागा नव्हती. म्हणून त्याच्या याच्यामध्ये त्रुटी आहेत. म्हणजे हे त्रिक ही पहिली पाहिली आहे, पण हे परफेक्ट नाहीये. आणि जेव्हा परफेक्ट नसतं तेव्हा नवीन गोष्टी शोधाव्या लागतात. आता बघा, आपल्या याच्यामध्ये आपण आता कॅल्क्युलेट केलं तर हेच होतं, बरोबर की नाही, की ही 2 कॅल्क्युलेशन तुम्ही केली. आता हा जो होता डॉबेर्नेयर किंवा डॉबेर्नर, त्याने त्याच्या ह्या निरीक्षणामधनं लिथियम, सोडियम, पोटॅशियम वगैरे असे जे कमी वजनाचे एलिमेंट होते ते मांडले. पण तोपर्यंतचा दुसरा ड्रॉबॅक असा, म्हणजे दुसरा त्यातली त्रुटी अशी आहे की सगळ्या मूलद्रव्यांची माहितीच नव्हती, आणि त्यामुळे जे आहेत तेही परफेक्ट बसत नाहीत, बाकीचे तर माहितीच नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना टाकायला पण जागा नाही, आणि त्या मांडणीमध्ये ते बसतीलच की नाही ह्याचा काही कन्फर्म आपल्याकडे पत्ता नव्हता. म्हणून हे आपली पहिली पायरी तिथेच थांबली. मग आला न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. तर न्यूलँड हा एक दुसरा वैज्ञानिक होता. त्याने काय केलं, इंग्लिश वैज्ञानिक होता. त्याने आपल्याकडे जसे आपण सारेगम पधनिसा, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं आपले 7 स्वर आहेत संगीतातले, त्या सारेगम पधनिसा असं जेव्हा आपण एका रांगेत लावतो तेव्हा सा रे ग म प ध नि सा असे 8 होतात की नाही. तर पहिला सा आणि खालचा सा म्हणजे 7 एकसारखे आणि 8वा पहिल्यासारखा, म्हणून त्याला अष्टक म्हणले. अष्टक म्हणजे काय बघा, त्याने पण त्यांच्याकडे जे म्युझिकल नोट्स असतात, डोरे मी फा सोल सोलाटी, म्हणजे जसे आपले सारेगम पधनिसा आहे, तसं त्यांच्याकडे असलेल्या सप्तकांची, ते इंग्लंडचे लोक आहेत ते, तर त्यांच्याकडे पण सारेगम पधनिसाला अल्टरनेटिव्ह डोरे मी फा सोलाटी हे आहेत, हे 7 स्वर आहेत. मग त्याने काय केलं बघा, सारेगम पधनी आणि 8वा सा कुठे जातो, परत इकडे जातो, बरोबर ना. अशा पद्धतीने तेव्हा अवेलेबल असलेली जी 30 मूलद्रव्य आहेत त्यांना मांडलं. ठीक आहे. आता बघा त्याची रचना ऑलरेडी दिलेली आहे. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, कॅल्शियम, इथपर्यंतची ही मांडणी बरी झाली. आता त्याच्या पुढे बऱ्याचशा त्रुटी निघाल्या. आता काय झालं, सगळ्यात पहिली गोष्ट तर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्यांमधलं साधर्म्य शोधायचं. याने पण काय केलं, सगळ्या एलिमेंट्स म्हणजे सगळ्या मूलद्रव्यांना चढत्या अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने मांडलं. हे सगळे त्यांचे चढत्या अणुवस्तुमानांकाच्या क्रमाने आहेत. 1, 2, 3 असं करत गेलात ना तुम्ही, तर ह्याचं 8 यायला पाहिजे. म्हणजे काय, पहिल्याच्या खाली 8वा. का बरं, आपण 8ला पहिल्याच्या खाली, मग त्याच्या पुढच्या 8ला त्याच्या खाली असं मांडत जाणार. असं केल्यामुळे काय होईल, दुसऱ्याच्या खाली 9वा येईल, तिसऱ्याच्या खाली 10वा येईल, हे ऑटोमॅटिक खाली खाली एकमेकांच्या वाढत जातील. म्हणजे आडवी वर्गवारी कशी होतीये, त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांकाप्रमाणे. उभी वर्गवारी कशी होतीये, त्याच्या खाली हा, ह्याच्या खाली हा, जे आपोआप येऊन पडलेत ते. आता स्वाभाविकशी गोष्ट अशी आहे की एका वर्गातले सगळे म्हणजे एका ग्रुप मधले सगळे एकसारखे आहेत का हे चेक केलं पाहिजे. ते झाले तर परफेक्ट, नाही झाले तर ही रचना चुकीची आहे, बरोबर की नाही. आता ह्याच्यातलाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, त्याच्या ह्या पूर्ण अष्टकाच्या नियमामध्ये खूप साऱ्या गोष्टी इनकम्प्लीट होत्या. कारण की फक्त कॅल्शियम पर्यंत, म्हणजे किती बघा, 7 × 14, 15, 16, 17 पर्यंतच आणि 17 मूलद्रव्यांना हा नियम बसला.
त्याच्या पुढच्या मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये हा नियम बसला नाही. काही काही ठिकाणी त्याने एका ठिकाणी 2 एलिमेंट टाकलेत बघा, कोबाल्ट निकेल आणि हे 2. आता एका ग्रुपमध्ये 2 एलिमेंट कसे बसतील? म्हणजे काय, त्यांच्यामधल्या गुणधर्मांना सारखं आहे म्हणून त्याने एकत्र टाकलं, पण त्यांची जागा ती नाहीये. प्रत्येकाला आपापली जागा असायला पाहिजे. म्हणजे ही मांडणी इनकम्प्लीट आहे. आता दुसरा एक मोठा प्रॉब्लेम झाला. फ्लोरीन, क्लोरीन हे हॅलोजन आहेत. या हॅलोजन बरोबर त्याने हायड्रोजन टाकला. तर हायड्रोजन हा एक वेगळाच माणूस आहे जगात. तो हॅलोजन्स बरोबर बसेल का? तेव्हाच्या ज्ञानाप्रमाणे हायड्रोजन मध्ये +1 -1 दोन्ही एकच इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन देऊ पण शकतो आणि इलेक्ट्रॉन घेऊ पण शकतो. त्याला फक्त त्याचं द्विक पूर्ण करायचंय. मग इलेक्ट्रॉन घेतला तर त्याचं काम फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोरीन सारखं होतं, म्हणजे मायनस होतो, बरोबर. पण देऊन टाकला तर तो ह्यांच्या बरोबर येऊन बसत नाही. म्हणून त्याची जागा इथे आहे हे काय कन्फर्म नव्हतं. आता आणखी नवीन जे काही मूलद्रव्य शोधली जातील ती इकडे आणून बसायला काही जागा अशी काही रचना केली नव्हती. तो सदैव द्यायला तयार, त्याच्यामध्ये तेवढी पॉवर आहे. तो भांडण करत नाही. काही वेगळं चाललंय का तिकडे वेगळ्या वर्गामध्ये? विनोद पाटील सर, तुम्ही काय वेगळं सांगताय का? ठीक आहे. अष्टकांचा नियम, ठीक आहे. तर ह्याने 7 म्हणजे 7चा ग्रुप करून 8वा खाली येईल अशा क्रमांकाच्या रचना केल्या. म्हणजे काय केलं त्याने? अष्टकांचा नियम केला. आता ह्याची तुलना आपल्या संगीताच्या अष्टकाशी होते, जे आपण मगाशी बघितलं. त्यातल्या त्रुटी आपण बघितल्या. एक त्याच्यामध्ये नवीन आलेल्या मूलद्रव्यांना जागा नाही. एका कप्प्यात 2-2 माणसांना ठेवलंय, जे बरोबर नाही. फक्त कॅल्शियम पर्यंत हे लागू होतं, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि ही जी काही रचना आहे ती परफेक्ट नाही. याच्यामध्ये एकाच गटातल्या सगळ्यांचे गुणधर्म एकसारखे नाही, सगळ्यांच्याच बाबतीत हे नाहीये. म्हणून हा पण प्रयोग चुकीचा आहे का? नाही, एक स्टेप पुढे आहे. ह्याच्या पुढचा आपल्या पुढच्या धड्याचा म्हणजे पुढच्या लेक्चरचा आपला मुद्दा जो असेल तो आहे मेंडेलीवची आवर्त सारणी. आणि इथून हा खरा धडा सुरू होतो. मग ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं ज्ञान आहे. मेंडेलीवची आवर्ती सारणीपासून आपण आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये येणार. आणि हा खूप फॅन्टॅस्टिक प्रकार आहे. तुम्हाला जेव्हा समजेल की काय हा मेंडेलीवचं काम होतं आणि त्याने कसं शोधलं, तुम्हाला खूप आवडेल. आणि मग तुम्हाला समजेल की सायंटिस्ट स्पेशल का असतात. ठीक आहे, आपण थांबूया का आजच्या दिवशी? पुढच्या वेळेला भेटूया. आणि होमवर्क धडा वाचणे. संगीता मैम, हम लोग रुके क्या? हाँ मैम, हम रुक सकते हैं ना, मतलब तो हमारा टॉपिक आज का खत्म हुआ है. वी कॅन स्टॉप, राईट? चलो, चला ठीक आहे मुलांना, आपण भेटूया पुढच्या वेळेला, पुढच्या धड्याचा. बाय.